गुड इव्हनिंग. आज हा व्हिडिओ आहे तो म्हणजे गिव्ह रिझन्स. जे फर्स्ट इयरला असतील त्यांना गिव्ह रिझन्समध्ये प्रॉब्लेम आहेत. तर फाउंडेशन ऑफ नर्सिंगमध्ये गिव्ह रिझन हा 3 मार्काला विचारला जातो. म्हणून मी हा व्हिडिओ आज बनवलेला आहे. ओके. तर गिव्ह रिझन्स. गिव्ह रिझन्स म्हणजे काय? शास्त्रीय कारणे. तर फर्स्ट मी घेतलंय गिव्ह रिझन मध्ये वी डोंट वॉश क्लिनिकल थर्मामीटर इन हॉट वॉटर. की आपण क्लिनिकल थर्मामीटर हॉट वॉटर मध्ये का क्लीन करत नाही? कारण बॉइलिंग वॉटर हॅज अ टेम्परेचर ऑफ 100 degree centigrade while the clinical thermometer ranges from 35 degrees centigrade to 42 degrees centigrade. As a result, mercury will expand and exert pressure on the glass tube wall since water has a temperature above 42 degrees centigrade. This could lead to the glass breaking and causing damage to the thermometer. It can damage the sensor that reads the temperature. तर यामध्ये काय सांगितले की पाणी जेव्हा उकळतं, ॲज वी नो 5वी पासून आपल्याला सांगितलं गेलंय की जेव्हा पाणी उकळतं तेव्हा त्याचा बॉइलिंग पॉइंट किती असतो? 100 डिग्री सेल्सिअस. मग बॉइलिंग वॉटर जे असतं त्याचं टेम्परेचर किती असतं? 100 डिग्री सेल्सिअस. व्हाईल तर क्लिनिकल थर्मामीटरचं रेंज किती ते किती असतं? 35 डिग्री ते 42 डिग्री. त्यामुळे काय होतंय? त्याचा रिझल्ट काय होतोय की मर्क्युरी काय होत्या? एक्सपांड होते आणि प्रेशर एक्झर्ट करायला लागते. कुठे एक्झर्ट करणार ती? ग्लास ट्यूब वरती. ओके. त्यामुळं वॉटर हॅज अ टेम्परेचर अबव्ह 42 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच काय? प्रेशर एक्झर्ट कधी करते ती? जेव्हा तुमचं टेम्परेचर 42 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा वर जातं तेव्हा मर्क्युरी काय होते? एक्सपांड होते आणि प्रेशर एक्झर्ट करते. Okay, and this could lead to the glass of breaking and causing damage to the thermometer. आणि हेच रिझन आहे की तुमचं थर्मामीटर डॅमेज होतं. इट कॅन डॅमेज सेन्सर. सेन्सर सुद्धा डॅमेज होतो जो टेम्परेचर रीड करत असतोय. ओके, त्यामुळे आपण हॉट वॉटरमध्ये क्लिनिकल थर्मामीटर वॉश नाही करत. गेट इट? ओके. नेक्स्ट. ड्युरिंग कॅथेटरायझेशन वी युज्ड असेप्टिक टेक्निक. तर कॅथेटरायझेशन करते वेळी आपण असेप्टिक टेक्निक का यूज करतोय? An aseptic technique is used by healthcare providers to prevent the spread of pathogens and reduce the risk of infection. साधी सिंपल कन्सेप्ट आहे. जर तुम्ही aseptic टेक्निक यूज नाही केली, जे कोण तुम्ही आता हेल्थ केअर प्रोव्हायडर्स म्हणजे जे कोणी कॅथेटरायझेशन करते त्यानं काय केलं पाहिजे की सगळे असेप्टिक टेक्निक यूज केली पाहिजे. आता असेप्टिक टेक्निक म्हणजे काय? ग्लोव्ज असतील, मास्क असेल, ओके, जे पण काय इन्स्ट्रुमेंट यूज करणार आहे, ट्यूब यूज करणार आहे, ती स्टराईल असावी. ओके, तर का असावी? कारण ते जे काही स्प्रेड ऑफ इन्फेक्शन होतं म्हणजे जे काही पॅथोजन्स आहेत तुमचे, बॅक्टेरिया, व्हायरस, फंगाय, ते सगळे स्प्रेड होऊन प्रिव्हेंट करण्यासाठी, स्प्रेड होऊ नयेत यासाठी आपण असेप्टिक टेक्निक यूज करतो. इथं दिलेलंच आहे की रिड्यूस द रिस्क ऑफ इन्फेक्शन. प्लस aseptic technique prevent contamination and the transfer of pathogens from the caregiver's hand, surface and equipment to the patient. Aseptic टेक्निक तुम्ही यूज केल्यामुळे जे काही कंटॅमिनेशन आहे, तुमचं पॅथोजनचं जे काही ट्रान्सफर होत आहे, प्लस केअर गिव्हर म्हणजे जे कोण तुम्हाला केअर देणार आहे त्याचे हँड्स प्लस फ्लोअर म्हणजे हॉस्पिटलचा फ्लोअर प्लस पेशंटला यूज करणारी इक्विपमेंट ह्यावर सगळे जे काय जर्म्स बसणार आहेत ते काय केले जातात? प्रिव्हेंट केले जातात जर तुम्ही असेप्टिक टेक्निक यूज केली तर. The aim of using aseptic technique is eliminate germs which are disease causing microorganism. तेच दिलेलं आहे की aseptic technique यूज केल्यामुळं जे काही जर्म्स असतात ते एलिमिनेट होतात. And protect the patient as well as nurses by acting as a barrier against microorganism. त्यामुळे जे काही आहे पण असेप्टिक टेक्निक केल्यामुळं पेशंट तर प्रोटेक्ट होतोयच प्लस त्याच्यासोबत केअर गिव्हर म्हणजे नर्सेस, डॉक्टर हे यांना सुद्धा प्रोटेक्ट केलं जातं. त्यामुळं कॅथेटरायझेशन करता वेळी किंवा कोणतीही प्रोसिजर करते वेळी असेप्टिक टेक्निक ही खूप महत्वाची आहे. गॉट इट? ओके.
प्रिव्हेंट फ्रॉम नोझोकोमियल इन्फेक्शन. नोझोकोमियल इन्फेक्शन म्हणजे क्रॉस इन्फेक्शन. फेल्युअर टू फॉलो aseptic technique during catheterization has been linked to even take high calorie diet. Why? Fewer patient take a high calorie diet. ताप आलेल्या पेशंटनी हाय कॅलरी डाएट का घ्यायचं आहे? कारण fewer patient may need to eat high calorie diet because their increased metabolic rate and poor appetite increases their calorie रिक्वायरमेंट. तर मेटाबॉलिक रेट काय होतोय? इन्क्रीज झालेलं असतंय. प्लस त्यांचं जे काही पुअर ॲपेटाईट आहे ते इन्क्रीज झालेलं असतंय. त्यामुळे ते कॅलरी रिक्वायरमेंट्स मागत असतं. सो फीव्हरमुळं काय होतं? पेशंटचं ॲपेटाईट पुअर होतं. ओके. म्हणजे त्याला भूक लागत नाही आणि त्याचं जे काही डायजेशनचं प्रोसेस आहे ती हॅम्पर होते, थांबून जाते. सो कन्झ्युमिंग मोर अमाउंट ऑफ कार्बोहायड्रेट मे बी ॲडवाइजेबल. त्यामुळं कार्बोहायड्रेट जास्त खावा असं ॲडवाइस केलं जातं. पण जर तुम्ही हाय कॅलरी डाएट खाल्ला तर इट विल हेल्प्स टू regain energy and prevent weight loss. Proper nutrition including adequate calories support the immune system and the body needs energy to produce proper function of immune cells. Proper nutrition घेतल्यामुळं आपल्याला काय होतं? adequate calories मिळतात प्लस आपली प्रतिकारक शक्ती वाढते and the body needs to energy to produce proper function of immune cell. immune cells ला proper function करण्यासाठी सुद्धा हेल्प होते. A high calorie diet can also help speed up recovery by providing the energy needed for tissue repair and healing. आणि हाय कॅलरी डाएट खाल्ल्यामुळं काय होतंय, की आपल्याला रिकव्हरीला हेल्प होत्या. प्लस आपल्याला एनर्जी प्रोव्हाईड होत्या. कशासाठी? जे काही आपले टिश्यू डॅमेज झालेत ते रिपेअर आणि हील करण्यासाठी. त्यामुळं फीव्हरच्या वेळी बॉडी काय होते? ब्रेकडाउन करता मसल्स टिश्यूंना. कशासाठी? एनर्जीसाठी. कारण तुम्ही जे काही खातच नाही तर मग एनर्जी कुठून घेणार बॉडी? त्यामुळे ती मसलकडून घेत असते. सो जर तुम्ही इनटेक इन्सफिशियंट घेतला कॅलरीचा तर मग ते असं करणार बॉडी. सो अ हाय कॅलरी डाएट कॅन हेल्प टू प्रिव्हेंट दिस मसल लॉस. त्यामुळं मसल लॉस होणार नाही म्हणून तुम्ही काय करायचंय? हाय कॅलरी डाएट घ्यायचंय. ओके. नेक्स्ट आहे डायुरेटिक्स शुड नॉट बी गिवन ॲट अ नाईट टाईम. नाईट टाईमच्या वेळी डायुरेटिक्स घ्यायचे नाहीत. आता डायुरेटिक्स म्हणजे काय? Diuretics are for removing excessive fluid from the body through urination. So taking them at night keep you awake. डायुरेटिक्स म्हणजे काय? की तुम्हाला जर वॉशरूम होत नसेल तर ती डायुरेटिक्स देतात. जेणेकरून तुम्हाला काय होईल? युरिन होईल. तर ती नाईट टाईमला जर तुम्ही घेतली तर काय होतंय? रिमूव्ह एक्सेसिव्ह फ्लुइड फ्रॉम द बॉडी थ्रू युरिनेशन. युरिनमधून ते बॉडी फ्लुइड जास्त बाहेर जातंय. त्यामुळे नाईटला घ्यायचं नाही कारण तुम्हाला सतत ते जागवतंय. Diuretics should generally not be given at night because they increase urine production and leading to more frequent urination. त्यामुळे नाईटला घ्यायची नाही कारण ते तुम्हाला सारखं उठवू शकते. If taken at night, this can disrupt sleep due to the need to get multiple times to use bathroom. तुमची स्लीप डिस्टर्ब होऊ शकते आणि ह्याच्यामध्ये इन्क्रीज रिस्क असत्या फॉल डाऊन होण्याची. मोस्टली एल्डरली पर्सनमध्ये. कसं होतंय आपण झोपेत असतो, वॉशरूमला आलेल्या असत्या, कळत नाही पुढं काय आहे, मागं काय आहे, आपण डोळे झाकून जात असतोय आणि पडण्याची शक्यता असते. पर्सन मे एक्सपिरियन्स डिस्कम्फर्ट ड्यू टू फ्रिक्वेंट युरिनेशन. आणि सारखं युरिनला गेल्यामुळं म्हणजे वॉशरूमला गेल्यामुळं आपल्याला डिस्कम्फर्ट वाटतंय. सो इट इज युजुअली रिकमेंडेड टू टेक डायुरेटिक्स इन मॉर्निंग और अर्ली आफ्टरनून. क्लिअर? त्यामुळे डायुरेटिक्स हे एकतर मॉर्निंगला घ्यायचं किंवा मॉर्निंग आणि दुपारच्या मध्ये घ्यायचं. नेक्स्ट, चिकन पॉक्स पेशंट आर आयसोलेटेड. आता चिकन पॉक्स पेशंट जे आहेत त्यांना वेगळं का ठेवायचं? एक तर चिकन पॉक्स हा काय आहे? कम्युनिकेबल डिसीज आहे. तो कशामुळे होतोय? व्हॅरिसेला झोस्टरमुळे होतोय. त्यामुळं तो स्प्रेड होऊ नये यासाठी त्या पेशंटला वेगळं ठेवायचं असतं. प्लस चिकन पॉक्स हा हायली कंटॅजियस आहे. ओके. त्यामुळे डायरेक्ट कॉन्टॅक्ट जर त्याच्यासोबत आला, त्याचे कसं असतात फ्लुइड असतंय, फोड असतात, ब्लिस्टर्स असतात. ब्लिस्टर्स म्हणजे फोड असतात. की त्यातनं जर ते कॉन्टॅक्ट झालं तुम्हाला, तर तुम्हाला सुद्धा होऊ शकतं. प्लस रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स खोकल्यातून
की शिंकताना किंवा टचिंग कंटॅमिनेटेड सरफेस तर तुम्हाला सुद्धा होऊ शकतं. By isolating the patient, the risk of spreading the virus to others, especially those who are unvaccinated or have friends ना आपण वेगळं ठेवतो की कॉम्प्लिकेशन्स होऊ नयेत. प्लस आणखी कुणाला होऊ नये त्यामुळं. ओके, क्लिअर? तर नेक्स्ट आहे, वी आर नॉट टेकिंग बाथ आफ्टर अ मील. की जेवण जेवल्यानंतर की आपण बाथ घेऊ शकत नाही तर का? Bathing or showering after the eating can interfere with digestion because it requires lots of energy and blood flow to the stomach. Bathing and showering केल्यानंतर कधी जेव्हा तुम्ही जेवताय त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा अंघोळ करताय तेव्हा काय होतं डायजेशनला प्रॉब्लेम येतोय. कारण डायजेशनला आपल्याला खूप सारी एनर्जी लागते, ब्लड फ्लो लागतो स्टमकमध्ये. ओके. पण समजा it does so by diverting food flow away from the stomach and intestine to the skin surface, possibly leading to indigestion. तर जे काय हे तुमचं ब्लड आहे, ब्लड फ्लो आहे, तो काय होतो डायव्हर्ट होतो. तो कुठे जातो? स्किन सरफेसला जातो, जो की तो स्टमक आणि इंटेस्टाईनमध्ये पाहिजे ना, जेवण आपलं पचवायला. पण तो स्किन सरफेसला जातोय आणि त्यामुळे तुम्हाला इंडायजेशनचा प्रॉब्लेम होतोय. It can also wash away natural oil and enzymes on your skin that help with digestion and nutrient absorption. तर इट कॅन ऑल्सो वॉश अवे नॅचरल ऑइल्स. त्यामुळे आपल्याला काय करतंय, आपण काय करतोय ते नॅचरल ऑइल्सला वॉश करू शकतो आपण. प्लस एन्झाईम्स ऑन युअर स्किन. त्यामुळे जे काय तुमच्या स्किनवर एन्झाईम्स असतील ते काय करतात डायजेशनला आणि न्यूट्रिएंट ॲब्सॉर्प्शनला हेल्प करतात. इट विल इन्क्रीज द बॉडी टेम्परेचर बट ऑल्सो हार्ट रेट. ते काय करतं बॉडी टेम्परेचरसुद्धा इन्क्रीज करतं आणि हार्ट रेटसुद्धा इन्क्रीज करतं. त्यामुळं पर्सन्सला स्टमक क्रॅम्पिंग होऊ शकतं अँड ब्लोटिंग म्हणजे फुल झाल्यासारखं वाटू शकतं त्याला किंवा पोटामध्ये कळसुद्धा येऊ शकते. त्यामुळं जेवणानंतर बाथ घेऊ नये. नर्सेस शुड कीप फिंगर नेल्स शॉर्ट. तर नर्सेसचे फिंगर नेल्स शॉर्ट का असले पाहिजेत? नखं शॉर्ट का असली पाहिजे? मला माहिती की ग्लोव्हज घालताना सुद्धा प्रॉब्लेम येतो जर आपल्याला नेल्स असतील तर. प्लस ते शॉर्ट का ठेवावे? कारण पेशंटला प्रोटेक्ट करण्यासाठी आणि स्वतःला सुद्धा प्रोटेक्ट करण्यासाठी. लाँग नेल्स असतील तर ते स्क्रॅच ऑर ब्रूज द पेशंट अँड विच कॅन लीड टू इंजुरी. इंजुरी सुद्धा होऊ शकते पेशंटला सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा. प्लस लाँग पॉइंटेड नेल्स कॅन ऑल्सो पंक्चर प्रोटेक्टिव्ह ग्लोव्हज. जसं मी सांगितलं की ग्लोव्हज सुद्धा फाटू शकतात त्याच्यामुळं. त्यामुळं इन्फेक्शन होऊ शकतं पेशंटला. लाँग नेल्स कॅन ट्रॅप डर्ट अँड बॅक्टेरिया. लाँग नेल्स असल्यामुळे त्यामध्ये तुमची घाण सुद्धा जाऊ शकते, बॅक्टेरिया सुद्धा जाऊ शकतात. त्यामुळे सगळीकडे जर्म्स स्प्रेड होतात अँड इट लीड्स टू इन्फेक्शन टू द पेशंट. Many healthcare settings, a neat and clean appearance is a part of professional standard. Short, well-kept nails contribute to this professional image. त्यामुळे नेल्स तुमचे शॉर्ट असावेत जे की तुमच्या स्टँडर्डला, तुमच्या प्रोफेशनला मॅच झाले पाहिजेत. And short nails are likely to interfere with tasks that require fine motor skills such as administering injection, handling small instrument or typing. काय होतं की शॉर्ट नेल्स असल्यामुळे जे काही टास्क आहेत तुमचे मोटर स्किल्स असतील जसं की इंजेक्शन ॲडमिनिस्टर करणं, स्मॉल इन्स्ट्रुमेंट हँडल करणं, टायपिंग करणं हे तुम्हाला इझिली जमू शकतं. त्यामुळे शॉर्ट नेल्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. पेशंट विल केप्ट NBM बिफोर सर्जरी ऑर ऑपरेशन. पेशंटला आपण NBM का ठेवायचं आहे ऑपरेशनच्या आधी? का ठेवायचं आहे? कारण प्रोसिजर्स टू प्रिव्हेंट ओमिटिंग. ओमिटिंग होऊ नये यासाठी आपल्याला त्याला एम्प्टी स्टमक ठेवायचं आहे. जेणेकरून रिस्क ऑफ ओमिटिंग व्हाईल अंडर अनेस्थेटिक. जेव्हा त्याला भुलीचं औषध दिलं जातं तेव्हा तो ओमिट करू नये यासाठी त्याला एम्प्टी स्टमक ठेवावं लागतं. मळमळू नये. दॅट इज नॉसिया. ओके. So an empty stomach help ensure that anesthesia is administered safely and effectively. आणि empty stomach असल्यामुळे anesthesia हा safely आणि effectively काम करतोय. And reduce the risk of nausea, vomiting during the procedure. An empty stomach can also help reduce the risk of bowel distension or other issues that might complicate the surgery. Bowel issue काहीच येणार नाही empty stomach असेल तर, पण stomach मध्ये जर काही तुम्ही खाल्लं असेल तर it will be create a issue.
ओके. नेक्स्ट आहे डिस्निया पेशंट इज गिव्ह फाउलर्स पोझिशन. फाउलर्स पोझिशन म्हणजे काय, आपण 90 डिग्री मध्ये जी देतो त्यांना पोझिशन. तर ज्यांना श्वास घेता येत नाही त्यांना फाउलर्स पोझिशन एक्सपांड होते, त्यामुळे फाउलर्स पोझिशन देतोय. ग्रॅव्हिटी काय करते, डायफ्रॅमला तुमच्या डाऊनवर्डला पूल करत्या. त्यामुळे ग्रेटर चेस्ट होत्या, लंग एक्सपांड होतात आणि तुम्हाला श्वास घ्यायला काय होतंय, हेल्प होत्या. ॲब्डोमिनलचं प्रेशर नाहीच होत आहे, डायफ्रॅम रिलीफ होतोय तुमचा. त्यामुळे ही पोझिशन काय करते, ऑक्सिजन इनटेक करायला सोपं पडतंय आणि ओव्हरऑल रेस्पिरेटरी सिस्टीम सुद्धा तुमची इफिशियंटली चालायला लागते. क्लिअर? हँड वॉश का नेसेसरी आहे, ह्याचं मेन कारण काय आहे म्हणजे स्प्रेड ऑफ इन्फेक्शन कमी होते. क्रॉस इन्फेक्शन होत नाही, जे काही डर्ट असतं ते निघून जातं. व्हायरस, बॅक्टेरिया जे काही स्प्रेड होतं, फूड पॉइझन होतं, फ्लू होतो, डायरिया होतो, यासारखे जे जर्म्स आहेत ते हँडवॉशमधून निघून जातात. सो इट विल हेल्प टू प्रिव्हेंट स्प्रेड ऑफ इन्फेक्शन और स्प्रेड ऑफ antibiotic resistant germs and hand washing prevent cross contamination. ओके. इफेक्टिव्ह हँड वॉशिंग इज अ फंडामेंटल प्रॅक्टिस. कसंही हात धुवून चालत नाही. ओके, तर फंडामेंटल प्रॅक्टिस असावी लागते. 7 स्टेप्स केले पाहिजेत. तरच आपल्या हातामधला जो फ्लोरा आहे तो निघून जाईल. डर्ट. The concept of breaking the chain of infection is fundamental to infection control. जर तुम्हाला इन्फेक्शनची चेन ब्रेक करायची असेल तर तुम्हाला हँडवॉश येणं इम्पॉर्टंट आहे. आणि क्लीन हँड्स काय करतात, स्टरिलिटी मेंटेन करतात, जेणेकरून प्रत्येक प्रोसिजर ही सेफ असते. Wound should be cleaned with antiseptic solution. Antiseptic solution आपण काय यूज करतोय वूंड क्लीन करण्यासाठी? कारण जे काही इन्फेक्शन आहे त्याचं रिस्क कमी करण्यासाठी, त्याला किल करण्यासाठी, इनहिबिट करण्यासाठी किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे नंबर कमी करण्यासाठी त्या जागेमधले आपण काय करतो, अँटीसेप्टिक सोल्युशन यूज करतो. आता टॉपिकल अँटीसेप्टिक्स आर अँटीमायक्रोबियल एजंट्स. ते जे असतात टॉपिकल अँटीसेप्टिक्स त्याच्यामध्ये काय असतं, अँटीमायक्रोबियल एजंट असतात जे काय करतात, नंबर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स तिथून रिड्यूस करतात आणि थ्रू बी इसेन्शियल फॉर वुंड इन्फेक्शन कंट्रोल. अँटीसेप्टिक हेल्प मिनिमाइज द रिस्क बाय कीपिंग द वुंड क्लीन. आणि ते अँटीसेप्टिक काय करतात, तुमची वुंड जे असते, तुमची जी जखम असते तो एरिया क्लीन ठेवतात. प्लस रिस्क ऑफ इन्फेक्शन तिथं होऊ देत नाहीत. ओके. प्रॉपर जर तुम्ही वुंड केअर घेतली, व्यवस्थित अँटीसेप्टिक तिथं यूज केलं तर तुमचं एक्सेसिव्ह स्कॅरिंग तिथं कमी होतं. त्यामुळं तुम्हाला ते प्रोटेक्ट केलं जातंय. पू वगैरे येणार नाही तिथं. इन्फेक्शन जास्तीचं होणार नाही. त्यामुळं अँटीसेप्टिक यूज करायचं. हॉट वॉटर बॅग शुड नॉट बी अप्लाइड ऑन पेशंट विथ पॅरालायसिस. पॅरालायसिसच्या पेशंटला हॉट वॉटर बॅग अप्लाय करायची नाही. तर हॉट वॉटर बॅग्स ऑन पेशंट विथ पॅरालायसिस बिकॉज the heat could damage nerves, further causing the patient to lose more strength. ऑलरेडी त्यांची स्ट्रेंथ त्यांनी लूज केलेली असते. पण तुम्ही जर हॉट वॉटर त्यांना दिलं, हॉट वॉटर बॅग त्यांना दिली, तर त्यांचे नर्व्ह सिस्टीम आणखी जरा डॅमेज होऊ शकतात. सो द स्किन ऑफ पेशंट विथ पॅरालायसिस इज ऑफन मोर वनरेबल टू इंजुरी. की त्यांना इंजुरी होण्याचे खूप चान्सेस असतात. का? ड्यू टू पुअर सर्क्युलेशन. सर्क्युलेशन व्यवस्थित नसते, पुअर असतंय, मसल ॲट्रोफी असते आणि प्रोलॉंग्ड इम्युबिलिटी. म्हणजे ते हालत नाहीत जास्त, काम करू शकत नाहीत. त्यामुळे इमोबिलिटीमुळे सुद्धा त्यांना नर्व्स डॅमेज होऊ शकतात. सो पेशंट विथ पॅरालायसिस द हिलिंग प्रोसेस इज व्हेरी स्लोअर. ओके. व्हाय? कारण इम्पेअर्ड सर्क्युलेशन असते, मोबिलिटी नसते, त्यामुळे त्यांच्यामध्ये हिलिंग प्रोसेस कमी असते. सो तुम्ही जर हॉट वॉटर बॅग दिली तर इट विल बी increases the risk of infection. If the hot water bag is applied and begins to cause damage, the patient may not be able to move it away or change their position to relieve the heat. तुम्ही जर ते सोडून तिथून निघून गेला तर त्या माणसांना हलता पण येणार नाही, पोझिशन पण चेंज करता येणार नाही आणि ते काढून पण टाकता येणार नाही. सो इट विल बी बर्न. ओके. आय होप तुम्हाला हे कळलं असेल. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक यू.